माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक कलाकृती करायला शिकणार आहोत. तर त्यासाठी लागणारे मोती पिंक आणि पांढरे हे दोन्ही 5 नंबरचे आहे. ठुंगूस धागा 40 नंबरचा आहे. कात्री आणि ही सुई घेतलेली आहे आपण. ही सुई 7 नंबरची आहे. यामध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आपण आणि शेवटी गाठ बांधून घेतलेली आहे. 8 मोती घेतलेले आहे राणी कलरचे आणि या 8 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. पहिले 4 मोत्यातून दोरा काढून घेतला आणि राहिलेले जे आहे 4 मोती ते 4 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर हे समोरचे जे 2 मोती आहे 8 मोत्यातून पहिले काढून घेतला आणि या समोरच्या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे. या 2 मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपण एक राणी कलर, 3 पांढरे, एक राणी कलर, 3 पांढरे आणि एक राणी कलर असे मोती घेतलेले आहे. या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या 2 मोत्यातून पहिला मोती आणि दुसरा एक मोती सोडून द्यायचा, दुसऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे परत आता याच्याप्रमाणेच आपल्याला मोती घ्यायचे आहे. पुन्हा इथे आपण एक राणी कलर, 3 पांढरे, एक राणी कलर, 3 पांढरे आणि एक राणी कलर असे मोती घेतले. याच मोत्यातून आपण दोरा काढून घेणार. ज्या मोत्यातून आपण दोरा इकडून इकडे काढला होता त्याच मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर परत आपण या 2 मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत. आणि इथे सुद्धा आपण याच्यासारखेच 9, 1, 5 आणि 4, 9 मोती घेणार आहे. एक राणी कलर, पांढरे 3, एक राणी कलर, 3 पांढरे आणि हा आहे. परत आपण पहिल्यासारखेच सगळे मोती घेतलेले. एक राणी कलर, 3 पांढरे, एक राणी कलर, 3 पांढरे आणि एक राणी कलर. आणि आपण या मोत्यातूनच परत दोरा इकडून इकडे काढला होता तर याच मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर या 2 मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. परत आपण या 3 प्रकारे ज्या मोती घेतले होते तेच मोती आपण इथे राणी कलर, 3 पांढरे, एक राणी कलर, 3 पांढरे, एक राणी कलर आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून राणी कलरमधून या राणी कलरमधून आपण दोरा काढलेला आहे. 2 मोत्यातून झाला. आता या तिसऱ्या मोत्यातूनही आपण दोरा राणी कलर आणि पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण पांढरे 5 मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा या 2 मोत्यातून पांढरा आणि राणी कलर. त्यानंतर परत या मोत्यातून दोरा काढणार आहे. या मोत्यातून दोरा काढला राणी कलरमधून, याही राणी कलरमधून काढणार आहे. त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे राणी कलर त्याच्यातूनही दोरा काढला आणि त्यानंतर हे जे 2 मोती आहे राणी कलर आणि पांढरा याच्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि आता इथे परत आपण 5 पांढरे मोती घेणार आहोत. 5 पांढरे मोती घेतलेले आहे आणि या 2 मोत्यातून पांढरा आणि राणी कलरमधून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या राणी कलरमधून आपल्याला
दोरा काढायचा आहे. या मोत्यातून दोरा काढला राणी कलरमधून. या राणी कलरमधून दोरा काढून घेऊ आणि याही मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ. त्यानंतर राणी कलर आणि पांढरा या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि इथे परत आपण 5 पांढरे मोती घेणार आहोत. 5 पांढरे मोती घेतलेले आहे. त्यानंतर या पांढरा आणि राणी कलर, पांढरा आणि राणी कलरमधून आपण या 2 मोत्यातून दोरा काढला. या पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार. त्यानंतर या मोत्यातूनही परत दोरा काढायचा आहे. त्यानंतर हे जे 2 मोती आहे राणी कलर आणि पांढरा, याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार. आणि इथे आपण 5 पांढरे मोती घेणार आहोत. 5 पांढरे मोती घेतलेले आहे. या मोत्यातून पुढच्या रंगीत मोत्यातून, त्यानंतर या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेणार. त्यानंतर या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार. त्यानंतर या 2 मोत्यातून आणि या राणी कलर मोत्यातून. आता इथे आपण 3 राणी कलरचे मोती घेणार आहोत. 3 राणी कलरचे मोती घेतलेले आहे. आणि आता आपण दोरा इथून इकडे काढला होता, तर याच मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या 2 मोत्यातून दोरा काढायचा. याही 2 मोत्यातून इथून आल्यावर इथून डायरेक्ट काढला आणि इथे या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढलेला आहे. आणि इथे आता 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले आणि याच मोत्यातून आपण दोरा, जिथून इकडे निघाला होता त्याच मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण या 2 मोत्यातून दोरा काढायचा. त्यानंतर डायरेक्ट हे जे 2 मोती आहे त्याच्यातून दोरा काढायचा आहे. आणि या राणी कलरच्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ. आणि इथे आता आपण 3 राणी कलरचे मोती घेणार आहोत. 3 राणी कलरचे मोती घेतले. या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या 2 मोत्यातून दोरा काढायचा. नंतर इमिजिएट हे जे 2 मोती आहे या 2 मोत्यातून दोरा काढायचा आणि या पांढऱ्या मोत्यातून या मोत्यातूनही दोरा काढला. आणि इथे आता आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार. याच प्रकारे आता राहिलेले 4 जे आहे ते तुम्हाला करता येतील. ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेऊ पहिले. त्यानंतर या 2 मोत्यातून दोरा काढायचा. या राणी कलरमधूनही काढून घेतला. आणि इथे आता जिथे जिथे राणी कलर आहेत तिथे तिथे आपल्याला पांढरे 3 मोती घ्यायचे, आपलं रंगीत 3 मोती घ्यायचे राणी कलरचे. आणि जिथे राणी कलरचा म्हणजे पांढरा आहे तिथे 3 पांढरे मोती घ्यायचे. या प्रकारे राहिलेले आता तुम्ही पूर्ण करा. आता शेवटी आपण 3 पांढरे मोती घेतलेले आहे आणि याच मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर या 2 मोत्यातून, त्यानंतर आता आपली कलाकृती पूर्ण झालेली आहे. तर आतमध्ये दोरा आपल्याला ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर राहिलेला दोरा आपल्याला कट करून घ्यायचा आहे.
तुम्हाला जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.